नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 10 फेब्रुवारी 2026. आत्ता आम्ही जेवायला आलो आहे. या तिकडे गाडी उभा आहे, तिकडे आम्ही जेवाय बसलेलो. म्हणलं आता ब्लॉग बनवावं. तर आंब्याची झाडं आहेत बघा सगळी. ते आंबा आहेत का बघायला होते मी. आणि इथं काय आंबा घावणं झाल्यात. तिकडं त्या मोठ्या झाडाला बघितलं पाहिजे आंबा आहेत का. आणि तिकडं आंब्याची झाडं जास्तच आहेत ना. म्हटलं बघावं एखादा आंबा आहे का लागलेला असला तर. ह्याला बघा बारके बारके आंबे लागले आहे का. बघा हे छोटे छोटे आंबे लागलेत बघायला. हे हे बघा केवढी बारकी बारकी आंबे इथं आले. एक तोडतो, तोडला का नाही चिक बाहेर येतो ना इथनं. त्यामुळं मी मागं सरलो तोडताना. तिथं पण तेवढंच आंबा आहेत बघा या झाडाला. सगळीकडं आंबच आंब. डोंगर बघा कसा मोठा मोठा डोंगर आहे, लय मोठा डोंगर आहे. तर वर जायला कमीत कमी 1 तास लागतील. एवढा मोठा डोंगर आहे इकडं वर जायला म्हणजे. आणि तो कोण नसते सहज, लय करून कोण नसते तिथे. सगळे मोकळीच जागा आहे का. कुठं कोण दिसते का तुम्हाला? नाही, कोणच नसते. कारण की MIDCचा एरिया आहे ना. MIDC आहे का तिकडं. तिकडं पाक 1 किलोमीटर लांब आहे ते MIDC. MIDCचा रस्ता इथनं इथपर्यंतच आहे ना. कारण की इकडं तिथं जायला इकडं रस्ता आहे. तिथं देवळ आहे ना पलीकडं. त्यामुळे इकडं असा रस्ता केला तिथनं जायला. तिकडं देवळ असल्यामुळं. हे काय सगळा चिकच बाहेर आला आहे का. तोडलं तसं चिकच बाहेर आला. आता ह्याला धुवायला पाहिजे. आता मला धुवायला इथं पाणी कुठंच नाही आहे. सगळा वाळवंटच दिसायला लागला आहे. कुठं बोरबीर कुठंच दिसेना झाल्या. तिथं हाय बोर पण तिथं पाणी सोडलं नाही ना शेताला. आता इकडं गाडी आहे, गाडीत आमच्याकडे झोपला आहे. तिथं आता बाटली असली तर धुवायला पाहिजे त्या बाटलीत पाणी. ठीक आहे, इथं हाय बोर पण बंद आहे ना आता. गडी झोपला आहे गाडीत. पाणी आहे का बघायला पाहिजे. दार उघडं दिसते आहे का नाही का. जर पाणी आहे घर बावड्या. आंबा तोडलाय रे. हाय वाटते तिकडं आहे आंबा. हाय हाय पाणी कुठं आहे रे, कुठं आहे रे. हाय हाय हाय. आंबा आंबट लागतोय जरा. ते आंबट लागायला लागलाय. इथं काय पाणी काय दिसेनाच झाले. आता मला प्यायचं आहे पाणी. कारण की गाडीतलं पाणी संपलंय ना. इथं कुठं आहे का बघायला पाहिजे. पुढं आहे, पुढं पाणी आहे का बघू. तिथं पण बोर दिसतंय एक. तिकडं पुरं आहे बोर. काय सगळी पाईपच गेलं तिकडं. पण तिकडं पण काय नसणार आहे पाणी. तरी पण जाऊन बघितलं पाहिजे हाय का. जरा पुढे केलं पाहिजे. काय गेलं इथनं काहीतरी 5-6 दिवसांनी काहीतरी गेलं खाली. वारूळ आहे मोठ्याच्या मोठं. ही वारूळ हे जाय बहुतेक सापाचा वारूळ असणार आहे 100%. काय कात पडल्या. ही काय आत कात पडल्या. काय दिसेना झाले. ही काय आत पडल्या. म्हणजे ही वारूळ आहे सापाचं. ठीक आहे. तिकडे चाललो त्यावर काही वारूळ दिसलं ना मला मध्ये. आणि इथं काय हात लावायला नको उगाच. कसं आहे कामात कशाला. तिकडं बघतो आता हाय का. हाय 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 चावीला पाणी हाय. अंदाज माझा खरा ठरला. काय पळालं. पानकोंबडा आहे. पानकोंबडा अशी भ्या वाटते इथे येताना लय. पाणी हाय वाटतं. पळत जातो पितो पाणी. ओ हो हो. काय चावीला पाणीच पाणी आहे. अंदाज मला खरा ठरला तरी म्हणलं पाणी.
पाणी पितो आता. बाद झालं म्हणून कोणी चालू केलं काय माहीत, कारण की ही पाणी शेताला घातलं असेल ना, ते काय शेताला लावलं आहे पाणी, त्यामुळं कोणीतरी नळ चालूच ठेवला आहे ना. मला तिथनं दिसलं नाही बोर चालू आहे का, म्हणलं पुढे येऊन बघावं तर नळ चालू होता. मी घेतलं पिऊन पाणी. आता जातो. गाडी वाट बघत असेल माझी. अजून काय उठले नाही ती दोघं. जायचं आहे शामगावला. इथनं नाईट आहे ना आता, रात्री सगळं संपवून जायचं ना, लाईटा बिटा लावून सगळं लाईट फिटिंग करून. आणि आम्हाला सामान काढता काढता वाजले 1, म्हणजे नाही तिथनं निघायला आम्हाला 12 वाजले, कारण की सामान काढायचं होतं ना. मग तिथनं निघलो. मग इथं शामगाव इथनं आहे 10 किलोमीटर. मग आता म्हणलं इथं कुठंतरी जेवावं. मग आता इथं गाडी थांबवून आम्ही जेवलो, कारण की इथनं शामगाव जरा जवळ आहे ना. म्हटलं तिकडं जाऊन जेवण्यापेक्षा आपलं इथं रानात जेवावं चांगल्या वातावरणात. घेतलं 4 वडापाव, 2 स्टिंग घेतलं प्याला. दुरळा रानात बसलं का नाही जेवण लय भारी जातं ना, त्यामुळे आम्ही इथंच जेवलो आहे.